संपूर्ण महानगरपालिकेमध्ये अतिशय सुंदर असं या ठिकाणी महानगरपालिका सजवली. ठिकठिकाणी या ठिकाणी डेकोरेशन केले तिरंग्यानिमित्त आणि घरोघर तिरंगा या निमित्त आपण अतिशय कौतुकास्पद अशी भूमिका महानगरपालिकेने घेतलेली आहे. परंतु माझी महानगरपालिकेला विनंती की आता देखील परवा दिवशी पेपरमध्ये छापून आलं होतं की आपण जे काही तिरंगा झेंडे महानगरपालिकेकडे आलेले आहेत ते अतिशय चुकीच्या पद्धतीने आलेले आहेत. काही ठिकाणी कटिंग जी झालेली आहे तिरंगा झेंड्याची ती व्यवस्थित आली नाही. महानगरपालिकेने ते कलेक्टर ऑफिसला परत केले किंवा काय ते परत मागवले, याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या. आणि दुसरी विषय असा की आता पुणे महानगरपालिकेने संपूर्ण पुणे शहरामध्ये तिरंगा झेंड्याचं वितरण हे संबंधित त्या वार्डातले एसआय असतील केअरटेकर असतील त्यांच्या मार्फत घरोघरी तिरंगा देण्याचं काम पुणे महानगरपालिकेने देखील घेतलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण देखील अहमदनगर महानगरपालिकेच्या मार्फत घरोघर तिरंगा पोहोचवण्याचं काम आपण देखील सर्वांनी या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे की 15 ऑगस्ट या दिवशी प्रत्येकाच्या घरावर तिरंगा लागला पाहिजे. यासाठी आपण महानगरपालिकेला माझी विनंती की 30 रुपये दर घेण्यापेक्षा आपण महानगरपालिकेने सर्व नागरिकांना नगर शहरामध्ये मोफत झेंड्याचं वितरण करावे अशी मी माझ्या वतीने विनंती करतो. आणि मोफत झेंडे देऊन जर तसं शक्य नसेल तर मी माझं मानधन देखील द्यायला तयार आहे. परंतु सगळा देखावा केलेला आहे, तोच देखावा आपण शहरभर करूया आणि तिरंगा आपण महानगरपालिकेतर्फे नागरिकांना मोफत देऊया. कारण मुंबई महानगरपालिकेने मोफतच तिरंगा सर्वांना दिलेला आहे. त्याचप्रमाणे आताही आपण आपल्या महानगरपालिकेतर्फे मोफत तिरंगाची योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा या मोहिमेच्या अनुषंगाने जो स्वराज्य महोत्सव आपण साजरा करत आहोत त्या अनुषंगाने आपण ज्या काही उपाययोजना केल्या आहेत त्याचा एक संक्षिप्त असा आढावा आपल्याला मी या ठिकाणी देतो. आपल्या अतिरिक्त आयुक्त जे काही आपण उपाययोजना केलेल्या आहेत आणि ज्या काही आपल्या प्रस्तावित आहेत त्याचे संक्षिप्त अहवाल आपल्या समोर सादर करतील. त्यानंतर आपल्या ज्या काही सूचना असतील त्या पद्धतीने देखील अंमलबजावणी करण्याची कार्यवाही प्रशासनाच्या वतीने केली जाईल. तर मी मान्य महापौरांना परवानगी मागून अतिरिक्त आयुक्त आपल्याला पुढील माहिती सांगण्यासाठी येतो. उपस्थित अधिकारी या ठिकाणी आपण जो काही 9 ते 17 ऑगस्ट हे स्वराज्याचा महोत्सव साजरा करत आहोत या अनुषंगाने आपल्या महापालिकेद्वारे या ठिकाणी जे काही हाती घेण्यात आलेले त्यामध्ये जे काही आपण 13 ते 15 घर घर तिरंगा मोहीम आणि 9 ते 17 या कालावधीमध्ये जे काही प्रदर्शन त्यानंतर रॅलीज या प्रकारे आयोजित केलेले आहेत. तर जे काही हर घर तिरंगाचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते 75,960 घरांना आपण झेंडा लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे शासनाकडनं आपल्याला. यापैकी 51,000 झेंड्यांची जी काही मागणी आहे ती आपण शासनाकडे नोंदवली होती. याबाबतचे जे 51,000 तिरंगा ध्वज आपल्याकडे जे काही प्राप्त झाले त्याची आपण तपासणी केली असता त्यामध्ये दोष आढळून आल्यामुळे सदरचे सर्व जे 51,000 तिरंगा झेंडे होते ते आपण पुन्हा शासनाला परत करतो आहे. आणि जो काही डिले असेल त्याच्यामध्ये प्रत्येक असे 20 आणि टोटल 20 आणि पहिले प्रभाग कार्यालयाचे जे काही आहे ते 4 आणि मुख्य कार्यालयात 1 असे एकूण 25 वितरण केंद्र आपण या ठिकाणी स्थापन केलेले आहे. त्या ठिकाणी आपण कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच याबाबतची जनजागृती करण्यासाठी आपण आपली जी काही परिवहन सेवा आहे त्या ठिकाणी परिवहन सेवेवर याबाबतचं बॅनर लावलेलं आहे. तसेच प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये बॅनर लावण्यात आलेले आहे आणि याबाबतचं FM द्वारे जनजागृती केली जात आहे. तसेच आपल्या घंटा गाड्या या मार्फतही आपण जनजागृती करत आहोत. शासनाचं धोरण सशुल्क तिरंगा असल्यामुळे आपण या ठिकाणी तिरंग्याची विक्री करत आहोत. त्याचं आपण जे काही मूल्य निश्चित केलेले आहे ते 30 रुपये असे आहे. तर तरी या ठिकाणी आपण सर्व आपल्या मार्फत सर्व
जे काही नगरकर नागरिक आहेत त्यांना आपण आवाहन करतो की 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान आपण सर्वांनी आपल्या घरावर झेंडा लावावा व हे जे काही अमृत महोत्सव आहे हा साजरा करावा. आपल्याकडे जे काही प्रॉपर्टीची नोंद आहे नाही बऱ्याच प्रॉपर्टी आपल्या महानगरपालिकेच्या हद्दीत अशा आहेत तर ते नाहीये. ऍक्च्युली आपल्या जर शहरात पाहिलं तर जवळजवळ 85 ते 90,000 प्रॉपर्टी असते. ज्या प्रॉपर्टीची नोंद आपल्याकडे फक्त 1% भरून झालेली त्याचीच नोंद आपल्याकडे, बाकीच्यांची नोंद आपल्याकडे नाही. आणि महानगरपालिकेत हा विषय मी वारंवार मांडला होता, म्हणजे जे आपले वसुलीचे कर्मचारी मी हा विषय वारंवार मांडला होता की जे प्रॉपर्टी ज्या घरांची नोंद नाही त्या घरांची नोंद आपण करून घ्या. आज जो आपला समजा हा डाटा आपल्याला मिळाला, हा समजा आज आपण म्हणतोय का 75,900, हे समजा तुम्ही बरोबर म्हणताय काय तेवढ्या प्रॉपर्टीची नोंद आपल्याकडे आहे, पण ऍक्च्युली आपली प्रॉपर्टी म्हणजे जेवढे जे घर आहेत इमारती आहेत ते जास्त आहेत. आणि त्याच्यामुळं जे आता 50,000 झेंडे मागे गेले तर आता ते 50,000 झेंडे आपल्याला परत राज्य शासन देईल का? त्याबाबत चौकशी केली असता तर त्यांनी आपल्या स्थानिक पातळीवर ते आपण उपलब्ध करून घ्यावे सध्या. आणि बाकीचे ते मग आपण या चळवळीत आणायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला मोफत झेंडे आपण वाटले पाहिजे. म्हणजे नाममात्र 30 रुपये फी घेण्यापेक्षा जर आपण नागरिकांना प्रेरित करण्यासाठी सुरुवातीला यावर्षी जर आपण मोफत दिले आणि ते जे 50,000 झेंडे ते पण आपण उपलब्ध करून दिले पाहिजे. आपल्या महानगरपालिकेला 25,000 द्यायचं असं तुम्ही सांगितलं आपला, पण जर 50,000 झेंड्याच्या ऐवजी आपण समजा झेंड्यांची तजवीज हे साधारणतः 90,000 85,000 म्हणजे 90,000च करावी. कारण ज्यावेळेस आपण झेंडा वाटणार आहे त्यावेळेस आपण काय त्यांना विचारू शकत नाही की तुमच्या घराची नोंद आहे तर तुम्हाला झेंडा, किंवा नोंद नसेल तर झेंडा नाही. शेवटी तो राष्ट्रभक्तीचा विषय आपल्या जिची बिचारीची झोपडी त्याला पण आपल्याला द्यावाच लागणार. त्यामुळं आपले जे घर आहेत या शहरातले त्या घराची संख्या अंदाजे 4 टंकाचा किती असेल, 1,00,000 पडत आहे. इमारतींची घरांची संख्या आहे तर 75,000 झेंडे आपण देणार कोणाला? आणि जर ते दिले आणि ज्याला नाही भेटला झेंडा तर त्याच्यामुळे नागरिकांचा रोष आपल्याला सामोरं जावं लागेल. त्याच्या ऐवजी आपण आपल्याला 1,00,000 झेंडे कसे आणता येतील हे आपण त्याच्याबद्दल आपण तोच मेन हा कार्यक्रम चा जो गाभा आहे की सर्व नागरिकांनी आपल्या आपल्या घरावर आपल्या भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा लावला पाहिजे. आणि जर आपण समजा 25,000 झेंडे वाटले तर आपण 1,00,000 लोकांना कसे काय झेंडे हे करू शकतो? तर आपण समजा 1,00,000 लोकांची तजवीज झेंडा लावण्याची घ्या केली पाहिजे, जेणेकरून आज आपल्या इथं कुणी झेंडा मागायला जर आला आपल्या ज्या जिथं वितरण आपण करणार आहे तर आपण कुणाला नाही म्हणू शकत नाही. मग ते 25,000 झेंडे तुम्ही वाटणार कसे? तर काय प्रत्येक प्रभागामध्ये 5,000 7,000 याच्यापेक्षा जास्त घर नाही. केअरटेकर 1 2 3 दिवसामध्ये ते सगळे झेंडे वाटू शकतो, जेणेकरून समजा पदाधिकाऱ्यांकडे गेलं तर एक कधी कधी हे होतं या पदाधिकाऱ्याला झेंडा मिळाला त्याला कमी मिळाले, याला 5,000 आले, याला 3,000 आले. त्याच्याऐवजी आपली जी पालिकेची यंत्रणा आहे केअरटेकरांची त्यांच्या मार्फत आपण झेंडे लवकर हे करू शकतो, वाटू शकतो. तर माझं प्रशासनाला असं मत आहे की आपण 1,00,000 झेंड्यांची व्यवस्था ही केली पाहिजे. समजा आपण दरच वेळेस आपल्या पालिकेच्या याची जर पालिकेच्या आर्थिक परिस्थिती जर बहाणा पुढे केला, शेवटी हा राष्ट्रभक्तीचा विषय, याच्यामध्ये पालिकेची परिस्थिती असू किंवा नसू 1,00,000 झेंडे आपण घ्यायचे. जर आपण ती ऑर्डर दिली तर ती कमी पैशात सुद्धा मिळू शकते. तर त्यामुळं किंवा ज्यांच्याकडे स्टॉक आहे तर ते स्टॉक आपण आणू शकतो आणि ते स्टॉक आणून त्या पद्धतीने आपण करू शकतो. किंवा महिला बचत गट आपल्या यांच्यामध्ये जिथं जिथं आपण महिला बचत गटांना हे करतो, महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम सुद्धा त्याच्यामधून आपल्याला घेता येऊ शकतो. ज्या ज्या महिला घरी बसून झेंडा बनवून देतील तिरंग्याचे ते आपण घेतले पाहिजे. म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीकडे जाण्यापेक्षा
आपल्या या शहरातल्या नागरिकांना महिलांना एक त्याच्यामधून एक चालना मिळू शकते. जे बचत गट आहे त्यांची मिटिंग ते आपल्याला समजा 200 देऊ 500 देऊ 1000 देऊ, पण काही ना काही आपले झेंडे वाढले पाहिजे. 25,000 झेंडे आपण कोणाला देणार, कोणाला वाटणार? म्हणजे ते जसं ती शासनाची 33 कोटी झाडं लावायची योजना होती, 33 कोटी झाडं आपल्या महाराष्ट्रात पुढं जर लावले असते तर जंगल झालं असतं पूर्ण महाराष्ट्र. म्हणजे लागले नाही ते 33 कोटी झाडं आणले, त्या बिया आणल्या डोंगरावर फेकल्या, काही ते रोप आणले शाळेतल्या पोरांना वाटले, येता रस्त्याला विकून दिले. मग हे जर 33 कोटी झाडं जर आपल्या महाराष्ट्रात लागले असते प्रत्येक शहरामध्ये तर तुम्हाला सांगतो जंगल होईल महाराष्ट्र. पण तशी ही फसवी योजना व्हायला नको. समजा तो विषय वेगळा होता, हा सगळ्यांच्या अस्मितेचा म्हणजे स्वाभिमानाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे हे 1 लाख झेंडे आपण कसे उपलब्ध करता येईल. समजा आपण वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये आव्हान केलं तर कोणी झेंडा बनवा आमच्याकडून पालिकेकडून जमा करा पैसे घेऊन जा, ते चांगलं होईल. मी असं प्रशासनाला आम्ही सुचवू इच्छितो की समजा ज्या महिला बचत गट आहे किंवा जे काही समजा आपले नगर शहरामध्ये तेलात पण भरपूर आहे, कपड्यावर काम करणारे लोक आहे, आपल्या शिल्पी समाजाचे बरेचसे लोक आहे का त्यांच्याकडे कापड शिल्लक आहे आणि ते करू शकतात. समजा त्याच्यामध्ये आपलं बऱ्यापैकी नगर शहरामध्ये आपल्याला झेंडे मिळू शकतात. समजा आपण ऐकते गेल्यापेक्षा आपल्या शहरातल्या लोकांना आवाहन करू शेवटच्या दिवसापर्यंत 15 ऑगस्टच्या याच्या ऐवजी आपण त्यांना 13 ऑगस्ट पर्यंत जो आपल्याला झेंडा देईल तिने पालिकेत झेंडा जमा करायचा आणि पैसे घेऊन जायचे. अशी जर आपण योजना केली तर 1 लाख झेंडे होणं काय आपल्याला अवघड नाही. समजा महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांना आपण चेअर करू तर तुम्ही या चळवळीत सहभागी व्हा. मेन या चळवळीचा अर्थ आहे की आपल्या या देशाबद्दल आपल्या याच्याबद्दल जे आज समाजामध्ये जातीवाद वाढलाय, धर्माचे तेल वाढली, ही सगळ्यांच्या मनातून जाऊन कुठेतरी एका झेंड्याखाली आपण एकत्र आलो पाहिजे, हा मुख्य उद्देश आहे. आणि ह्या उद्देश साध्य करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला काही विद्यार्थ्यांना घेता येईल का, याच्यामध्ये आपल्याला महिला बचत गट किंवा वेगवेगळे आपल्याकडे ज्या संस्था आहेत आपण संस्थेला सुद्धा आवाहन करू शकतो. जसं आपण पाहिलं कोरोनामध्ये बऱ्याचशा संस्थांनी अन्नदान केलं, बऱ्याचशा संस्थांनी औषधं वाटली, बऱ्याचशा संस्थांनी काही लोकांना म्हणजे ज्या गरजा होत्या त्या मूलभूत गरजा दिल्या. तर त्या पद्धतीने आपण जर संस्थेला आवाहन केलं का ज्यांना झेंडे आपल्या महानगरपालिकेला द्यायचे ते स्वतःहून घेऊ शकतात, त्यांचा सत्कार आपण आपल्या सभागृहात ठेवू. आणि जे झेंडे आपल्याला तयार करायचे तर ते झेंडे आपल्याला महानगरपालिकेत त्या व्यक्तींना आणून जमा करायचे 13 ऑगस्ट पर्यंत. आणि त्या 13 ऑगस्ट पर्यंत ते झेंडे जमा करायचे, त्याचे पैसे आपण त्यांना जे ठरवू ते त्यांना देऊ, जेणेकरून आपल्याला झेंड्याची जी समस्या आहे ती सुटेल. आणि प्रशासनाला विनंती की 75,900च्या ऐवजी 1 लाख झेंडे आपण घेतले पाहिजे आणि ते सगळीकडे आपण वितरित केअरटेकरच्या मार्फत आपल्या प्रशासनाच्या मार्फत आपण केले पाहिजे. आपण जर पहिल्या चळवळीच्या वर्षात जर आपलं फेल्युअर दिसलं तर त्याचा काही उपयोग नाही. मेन जो गाभा आहे ते आपल्या देशाविषयी राष्ट्रभक्ती आपल्या सगळ्यांमध्ये जागी झाली पाहिजे, ते ह्या माध्यमातून आपण करावी, जेणेकरून चळवळ शासनाची न होता एक लोक चळवळ झाली पाहिजे. त्याच्यातून म्हणजे प्रशासनाची चळवळ न वाटता सरकारची चळवळ न वाटता नागरिकांची वाटली पाहिजे. नाही तर टिपिकल एका पक्षाने अजेंडा दिला असं त्याच्यातून हे माझी विनंती आपण झेंड्याची संख्या वाढवावी आणि या झेंड्याच्या संख्येसाठी आपल्या शहरातल्या नागरिकांना आपण प्राधान्य द्यावं. महानगरपालिकेची महासभा आहे आणि या सभेची आपल्याला आता नूतन आयुक्त म्हणून लागलेले डॉक्टर पंकजी जावळे साहेब यांची पहिलीच महासभा आहे. तर माझी सभागृहाला विनंती आहे महापौरला की आपल्या सभागृहाच्या वतीनं माननीय आयुक्त साहेबांचा या ठिकाणी छोटासा आपण सर्वांनी एक सत्कार करावा आणि त्यांना सत्काराची तयारी करण्यासाठी कृपया विनंती करतो की त्यांच्या सत्काराची देखील लवकरात लवकर या ठिकाणी तयारी करण्यात येईल. तुमचा महाराष्ट्र असतोय सन्माननीय सभागृह हर घर तिरंगा या संदर्भामध्ये पाकडे साहेबांनी बरंच
या ठिकाणी त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले. 75,960 मालमत्ता घर हे फक्त आपण आपल्या दप्तरी आहेत म्हणून आपण आपली काही 4 कमिटी आपण या ठिकाणी स्थापन केलेल्या आहेत. 4 कमिट्या साहेब. इतर वेळेस अनेक वेळेस अर्थसंकल्प असू द्या, इतर सभा असू द्या, विशेष सभा असू द्या, त्या ठिकाणी अनेक वेळा की ते मालमत्ता जी नोंदणी आहे ती 75,960 नाही, ही 1.5 लाखाच्या पुढे आहे. परंतु यावेळेस आम्ही नगरसेवक या ठिकाणी बोलत असताना, आपल्याला सूचना करत असताना आपण या ठिकाणी त्याचं गांभीर्याने घेतलं. या ठिकाणी 1 लाख 1.25 लाख आपण ते रोज का नाही केले आणि 75,960 जे आपण आज मालमत्ता आहे आणि आपण किती आज या ठिकाणी आपण देणे केलेले किती केले साहेब? 25,000 दिले. 25,000. एवढं मालमत्ता जर आपल्याला पैसे नाहीत का? 25,000 जे आपण रोज केले, बाकी उर्वरित 50,000 51,000 झेडे करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत का साहेब? आता मी थोडस साहेब आपण वाकडे साहेब म्हणले की आर्थिक स्थिती आपली खराब आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी 25,000 साहेब मला बोलू द्या मग आपण त्याचं मला उत्तर देऊ. 25,000च आपण झेडे या ठिकाणी आपण तयार केले. त्यापैकी बी 4-5 हजाराचे काहीतरी ते रोज व्यवस्थित नसल्यामुळे परत गेले की परत येतील. परंतु साहेब आपल्याला या ज्या आपण कमिटी केल्या त्यांचं काम नाही का साहेब? कमीत कमी 75,000 तर रोज करायला पाहिजे ना साहेब त्यांनी प्रत्येक एक घरावर लावायला. आज देशाचे एवढे पंतप्रधान सांगतात की हर घर तिरंगा लावा, ते एवढे या ठिकाणी काम करतात देशामध्ये आणि आपण शहरामध्ये साहेब 75,000 समजा 1 लाख वाकडे साहेब म्हणते देतो. किती रुपये खर्च झाला असं साहेब मला सांगा. कमिटी आहेत साहेब आपण स्थापन केल्या, त्या कमिटीला सुद्धा नाही का साहेब 1 लाख घेणे या ठिकाणी आपण करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा तुम्ही अपमान करताय साहेब इकडं या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट आता 1 कोटी रुपये आपण पावसाळ्यात त्याची तुमचं मोहरम असेल, गणपती असेल यासाठी 1 कोटी रुपये तुम्ही टेंडर काढले. आज ते केले तुम्ही आहे का अस्तित्वात? त्याला तर त्या ठेकेदाराला पैसे तर द्यावे लागतील ना. मग तुम्ही इथं काय नाही विचार केला साहेब 1 लाख 1.25 लाख गेले करण्यासाठी? आणि प्रत्येक घरात जसं त्यांनी वाकडे साहेबांनी सांगितलं की आम्हाला लोकप्रतिनिधीच्या हातात अजिबात देऊ नका. तुम्ही प्रभाग अधिकारी असेल, वार्ड ऑफिसर असेल, त्यांच्याकडे जर प्रत्येक घराला वाटप करणं ते अभिमानाने लावतात ना साहेब. त्यांना देशाचा अभिमान आहे ना. आणि 25,000 फक्त तुम्ही तरतूद करतात या ठिकाणी साहेब. आता मी काही शब्दात आता बोललो असतो तर मला त्या सभागृहामध्ये मला हे शब्द वापरायचे नाही साहेब. अक्षरशः 25,000ची फक्त तरतूद केली साहेब. 1 कोटी आज पाण्यात गेले, त्याचे तर बिल झाले, पैसे तर त्याला द्यावं लागतं ना साहेब. तुम्हाला मॅचिंग केली तुम्ही गणपती आणि मोहरमची साहेब. आज काय परिस्थिती शहराचा? तुम्ही मोटरसायकलवर जाऊन पहा साहेब आज परिस्थिती काय शहराची. ते जे मॅचिंग केले ते आहे का जागेवर साहेब? माझा विरोध आहे. त्या ठेकेदाराला पैसे देऊ नका, अजिबात देऊ नका त्या ठेकेदाराला पैसे. हा एक मिनिट. तर साहेब तुम्ही आता तुम्हाला जे काही आणखी करता येईल त्या समजा आज 8 तारीख आहे, आपल्याकडे समजा 6 दिवस आहे, 8 आणि 7 6 दिवसात करा ना साहेब. द्या ना प्रत्येक घरावर. काय हरकत आहे? हरकत काय साहेब? आपल्याला शक्य नाही 6 दिवसात बाकीचे 75,000 झेंडे तयार करणे अजिबात शक्य नाही. आपलं शक्य आहे साहेब ताबडतोब साहेब. सगळीकडे तुम्ही द्या ना. विद्यार्थ्यांना ज्या तयार करायला ते काही टेलर आहे त्यांच्याकडे द्या साहेब. आणि कमिटी काय आता साहेब कशाला करतात कमिटी साहेब? तुम्ही लक्ष द्या. ही कमिटी काही कामाची नाही आहे, काही कामाची नाही कमिटी. फक्त साहेब
एक मिनिट मला या ठिकाणी आपण गांभीर्याने विचार करा आणि या ठिकाणी आपण 1 ते 1.25 लाख झेंडे साहेब या ठिकाणी आणि प्रत्येक घराला त्या ठिकाणी वाढ ऑफिसरला देण्यासाठी आपण सूचना द्याव्या. आता झेंड्याबद्दल उमर आपले असतील आणि शेठ असत यांनी सांगितलं आपण या कमिट्या केल्या निश्चित आपण या मागचे जर इतिहास पाहिला बऱ्याच वेळेस फक्त या कमिट्या या कागदावरच असतात प्रत्यक्ष कृती काय होताना दिसत नाही. तर यामध्ये माझं असं सांगणं यामध्ये या ज्या कमिट्या केल्या यांना टार्गेट ठरवून देऊन ते जर ज्यांनी कोणी कामात कुठलाही करत त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. अन्यथा आम्ही सुद्धा मी आधी पण पत्र दिलेले जो कार्यक्रम आहे हा अत्यंत प्रभावीपणे करण्यात यावा आणि या कमिट्यांना या सभागृहामध्येच सांगावं का कोणाला काय जिम्मेदारीने नाही केलं तर त्याच्यावर काय कारवाई होईल. नाहीतर नुसतं फक्त कागदावर दिसल का हे केलं ते केलं एवढे झेंडे आणले. आता जर आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे 1 लाखापेक्षा जास्त घरं आहेत तरी आपण ती अजिबात तयारी केलेली दिसत नाही आणि याच्यात जर काही कुठलाही केलं तर आम्ही नक्कीच त्या संदर्भात तीव्र असे आंदोलन सुद्धा करू. वर सुद्धा तुमचा रिपोर्ट करू का यांनी काम व्यवस्थित केलेलं नाही. तर हे आपल्याला आमचं सांगणं आहे का अजून आपल्याला दिवस आहेत. आज 8 तारीख आहे 13 तारखेपर्यंत जास्तीत जास्त लोकांना सहभाग कसा करता येईल किंवा फक्त आपण पाहतो प्रत्येक कमिट्या काहीच नाही फक्त कागदावर असतं. आता या कमिट्या यातले काही बोलवा पुढं त्यांना काय माहितीये काहीच सांगता येणार फक्त कागदावर कमिट्या करायच्या दाखवायचं केलं हा देशाचा विषय आहे. यामध्ये कुणी कामात कुजराई करू नये असं माझं सभागृहाला सांगणं आहे. आयुक्त साहेब महापौर साहेब उपमहापौर साहेब यामध्ये प्रत्येकाने आपल्या योगदान आणि व्यवस्थित काम जर नाही केलं तर नक्कीच त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि याच्यावर काय करणार आयुक्त साहेब याचं उत्तर देण्यात 51,000 जे झेंडे आहेत ते आपण राज्य शासनाकडे मागणी केली होती त्याप्रमाणे आपल्याला 51,000 झेंडे त्यांच्याकडून प्राप्त झाले परंतु त्यांची तपासणी केली असता मी एक साईडला संहितेचं त्या ठिकाणी पालन होत नसल्यामुळं आपण त्यातले झेंडे आपण त्यांना परत केलेले आहे आणि आपली सभागृहाची जी भावना आहे की 1 लाख झेंडे हे आपण उपलब्ध करून दिले जातील त्याविषयी निश्चित आम्ही कारवाई करू आणि प्रत्येक घरामध्ये जो शासनाचा उपक्रम आहे घरोघरी ध्वज हा निश्चितच पुरवठा केला जाईल. त्याविषयी नियोजन देखील महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि ते 100% यशस्वी होईल. त्याच्यामध्ये गरज आहे ते सर्वांच्या सहभागाची आणि त्यासाठी आम्ही आणि जो निशुल्क आपण मुद्दा मांडलेला आहे जे केंद्र सरकारचे आपल्याला जे आदेश आहेत त्याच्यामध्ये नागरिकांनी झेंडा हा स्वतः विकत घ्यावा अशी त्यांचे स्पष्ट निर्देश आहेत. कारण हा राष्ट्राच्या जाज्वल्याचा इतिहासाचा आणि अभिमानाचा विषय आहे. त्याच्यासाठी नागरिकांनी स्वतःहून आपले योगदान दिलं पाहिजे. म्हणून आपण ते झेंड्याचं जे काही मूल्य आहे जे आपल्या ज्या किमतीत आले त्यामध्ये आपण ते दिलेलं आहे. कारण शासनाचे आदेश असल्यामुळे आपण निशुल्क कोणतीही गोष्ट केलेली नाही परंतु त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो की स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आमच्याकडून ध्वज वितरित खरेदी करून ते निशुल्क ते देऊ शकतील. तो एक पर्याय त्याच्यात आहे. त्यासाठी आमच्या स्वयंसेवी संस्थांशी आमचं बोलणं पण झालेलं आहे आणि ते देखील कारवाई आम्ही करत आहोत. परंतु आम्ही डायरेक्ट कोणत्याही नागरिकाला निशुल्क हा ध्वज देऊ शकत नाही कारण सरकारचे जसे आदेश आहेत त्याचं पालन करणे ही आपली जबाबदारी प्राप्त होतील. जर शासनातून प्राप्त नाही झाले तर महानगरपालिकेच्या माध्यमातून खरेदी करून ते आपण प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याची आम्ही खबरदारी घेतो. आयुक्त साहेब समजा चिंपी समाज असेल कुणी अजून केला असतील यांना सुद्धा आपण तयारी करायला सांगितली पाहिजे. इतकी सोपी गोष्ट नाहीये ती कारण त्याच्यासाठी आपण जवळपास 1 लाख आपण पॉम्पलेट देखील छापलेले आहेत की कारण ध्वजाचा अवमान हा कोणत्याही परिस्थितीमध्ये झाला नाही पाहिजे ही सगळ्यात महत्वाची आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळं जे काही स्वयंसहायता गट असतील हे असतील त्यांच्याकडून आपण ह्या कमी कालावधीमध्ये आपण ते देऊ शकत नाही आणि आपल्याला ते शक्य पण नाही. कारण चुकून जर एखादी गोष्ट घडली तर तो अनादर ठरेल आणि आपला कोणते कारण आपल्या राष्ट्रध्वजाचा अनादर कोणत्याही परिस्थितीत होणार नाही याची आपल्याला खबरदारी घेणं फार गरजेचं आहे. आणि आम्ही 100% प्रत्येक घराघरामध्ये ध्वज पुरवठा होईल याची खबरदारी घेतो आणि ते होऊन जाईल. राहू शकत नसेल तर ध्वज कुठे लावायचा? आमच्या घरात आज इतक्या लोकांच्या घरात पाणी आहे तर त्यांनी ध्वज कुठे लावायचा आणि ते कुठल्याही त्याचा अवमान होणार नाही याची काळजी घ्यायची. या जबाबदार कोणी कोण जबाबदारी घेणार हे उद्या तुम्ही ध्वज तुम्ही वाटतंय लोक जर आमच्या घरात राहायला जागा नाही तर आम्ही ध्वज कुठे लावू?
का पाऊस अजून कंटिन्यू चालूच आहे. तुम्ही आज ध्वज वाटणार पण तिथे लावायलाच जागा नसेल लोकांना तर त्याच्यावर काय उत्तर आहे? कारण मी पाहिलं त्या दिवशी त्यांच्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ते पाणी गेलंय, लोकांच्या घरात गेलंय, गाड्यांमध्ये गेलंय, बरेच नुकसान झालंय. त्याच्यामुळे ते एवढ्या तळमळीने बोलताय. लोकांचं जीवन मरणाचा प्रश्न झालाय आणि आपण झेंडे वाटण्यात ते अभिमानाचीच गोष्ट आहे. ते त्याच्यावर हे नाही. लोक ते स्वतःच्या खिशातून कितीही गरीब असू किंवा कितीही असू स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून ते घेणे इतकं हे आहे त्यांच्या मनामध्ये देशाबद्दल. पण जर आज आपण त्यांना स्वतःच्या घरात सुरक्षित नाहीये असं वाटतंय तर हे काय उपयोग आहे या सगळ्या गोष्टींचा? आपला जो मोड्या नाल्याचा विषय आहे त्याविषयी आपल्या दुपारच्या सभेमध्ये मी आपल्याला संपूर्ण प्रेझेंटेशन दाखवतो की काय परिस्थिती आहे आणि काय झालेलं आहे. आणि त्याच्यावर एक आपण सर्वसमावेशक असा एक निर्णय घेऊया की जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही नागरिकांना ह्या गोष्टीचा त्रास होणार नाही. मी आपल्याला दुपारच्या सभेमध्ये याचं संपूर्ण प्रेझेंटेशन दाखवतो. आधी सुरक्षा द्या ना. आमच्या घरात मी तेच सांगतो आपल्याला की आपल्याला सविस्तर आमची तुम्ही असं करू नये ना. गांभीर्य लक्षात घ्या. गांभीर्य कमी करताय. गांभीर्य कमी करत नाहीये. आपण राष्ट्रध्वजाच्या याच्याने एक सभा घेतलेली आहे ना ती सभा आपण ह्याच्यावर संपूया. कारण इथे ज्या सूचना असतील आपल्या म्हणण्याविषयी आम्हाला कसलीही हे नाहीये. सविस्तर आपल्याला निरीक्षण देतो. साहेब माझं काय म्हणणं माहितीये का, हे दोन लोक आहेत ना, आता या लवायचे त्याच्यानंतर मी बोलतो. तुम्ही विषय चालू करा. कारण काय माहिती साहेब, हे आपलं रिक्वेस्ट आहे साहेब. आपण देशाच्या प्रेमाबद्दल देशाच्या हिताबद्दल आपली झेंड्याची सगळी चर्चा चालू आहे. पण जसं रुपाली त्यांनी सांगितलंय की हे जे वाड्या नाल्याचे विषय आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो इथं महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार चालू आहे त्याचे विषय, या विषयावर आपण चर्चा महत्त्वाची केली पाहिजे ना. आपले लोक क्लिअर केले पाहिजे साहेब. पाहिलं हा आपला भारताचा ठीक आहे, दोन लोकांचं बोलणं आपला घरचा झेंडा याचा जर विषय जर सगळ्यांचं बोलून झाला असेल तर मग टर्न करू ना. ज्या लोकांना बोला बोला आम्ही बोलू दिवस काढले आपल्याला दोन रेट मध्ये फरक आहे का झेंड्याच्या? पोस्टामध्ये हा झेंडा 25 रुपयाला मिळाला आणि महापालिका 30 रुपयाला कसं कमी? साईज मध्ये फरक आहे. दुसरी गोष्ट सांगतो, पोस्टाने बल्क मध्ये तो झेंडा खरेदी केलेला आहे त्याच्यामुळे त्यांना तो स्वस्तात पडलेला आहे. आपण तेवढा बल्क मध्ये खरेदी केलेला नाही म्हणून आपल्याला तो डायरेक्ट मिळतो. आपण मोफत देणार आहोत. मी या सभागृहाला मी निवेदन केलेलं आहे की सशुल्क देण्याचे शासनाचे निर्देश आहेत त्या पद्धतीने आपण करत आहोत. जर स्वयंसेवी संस्थांनी जर आपल्याला झेंडे आपल्याकडून खरेदी केले ते निशुल्क देऊ शकते. साधारणतः महाराष्ट्रात 13 ते 15 हा आपला कालावधी झेंडे लावायचा. दुसरी गोष्ट आपण जे म्हणत आहात मी स्वतः रोज त्या विषयात काम करतो. मार्केटमध्ये झेंडे अजिबात अवेलेबल नाही. कुठेही फिरलात तुम्ही रोज पेपर वाचत असतात. सगळे बचत गट सगळ्या शासकीय संस्था कोणाची इतक्या मोठ्या प्रमाणावर झेंडे बनवण्याची कॅपॅसिटी नाहीये. तर आपण हे झेंडे देण्याचे आश्वासन जे देत आहात ते निश्चित स्वरूपात देणार आहात. देणं गरजेचं आहे. झेंड्याचं आपण जे म्हणालात त्या पद्धतीने नुसते झेंड्याचे उपयोग नाही, काठ्या लोक ते विकत घ्यायचे. झेंडा पण लोकांनी विकत घ्यायचा आहे काठ्या पण घ्यायचं आहे. मला असं निश्चितच मी सभागृहाला निश्चितच आपण प्रत्येक निवेदन आहे त्यासाठी सर्व नगरसेवक सर्व नागरिक भारतातील सर्वजण 15 ऑगस्टला ह्या हर घर तिरंगेला यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील होतील. पण ऐकतं साहेब, हा एक प्रश्न असा आहे की या जे तुम्ही दिलेला आहे त्यात उल्लेख आहे की केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला जवळजवळ 1 कोटी झेंडे देणार पुरवणार आहे. तर हे झेंडे मोफत आहेत पहिली गोष्ट. आणि तुम्ही 25,000 झेंडे खरेदी केले पोर्टलवरून असं सांगितलंय. पण महानगरपालिका तुम्ही म्हणतात की आम्ही मोफत वाटू शकत नाही. बरं, आज आपल्या देशासाठी आपल्या सर्वांना इथं पगार भेटतोय. महापालिकेत आपण जे कारभार पाहताय जिल्हा परिषद
अहमदनगर जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांनी त्यांचा पगार दिलाय, तर याच्यात उल्लेख आहे त्यांनी त्यांच्या पगारातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदच्या त्यांच्या पगारातून ते 75,000 झेंडे ग्रामीण भागात पुरवणार आहे. तर मला तरी असं वाटतं की नगरसेवकांच्या एक महिन्याच्या पगारातून कमीत कमी 25,000 झेंडे किंवा 26,000 झेंडे खरेदी होते. एक महिन्याचा पगार जरी नगरसेवकांनी दिला तर 10,000च्या जर केला तर 25,000 आपण देऊ शकतो. कारण की आणि 10,000 महापालिकेच्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी तर 20,000 द्यावा असं माझं म्हणणं आहे. पण ते त्यासाठी तुमची समज पाहिजे जिल्हा परिषदचे अधिकारी 40 ते 50,000च्या वरती आहे, त्यांच्याकडून काही वर्गणी गोळा करू शकतात आणि मोबत करू शकतात आणि देशासाठी सर्वजण करू शकतात. जर नगरसेवक सगळ्यांचा एक पगार ज्या सभापती आहेत त्यांच्या बोर्डवर नाव का नाहीये, ते बी पदाधिकारी आहे. या एवढ्या मोठ्या कार्यक्रमात बोर्डवर कुमार भाऊचं नाव का नाही घेतलं? सभापतींचं उत्तर द्या. आणि त्यांचं नाव बोर्डवर नाही. याचा मी निषेध करतो. जबाबदार जिला भाऊंचं नाव नाही आलं समजा सभापतींचं त्यांनी हे करावं आमचं त्याच्यावर सभापतींचं नाव नाहीये. निश्चितच हा एक म्हणजे आपल्याला घोषणा लागत नाव व्हायला असेल तर पुढच्या वेळेस पासून आणि कुमार भाऊ सभापती त्यांचे सर्व पक्ष समर्थक भाऊ म्हणजे काय तसा विषय नाहीये. सन्मान्य महापौर साहेब, आयुक्त साहेब, या ठिकाणी सभापतींचं देखील नाव नाहीये आणि सभागृह नेत्यांचं देखील नाव नाही. ज्या त्रुटी झालेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करून ज्यांनी कुणी हे भेद छापले असतील त्यांना देणगी व्यक्त करण्यासाठी सभागृहाची सन्माननीय सदस्यांची माफी मागण्यासाठी या ठिकाणी देणगी व्यक्त करण्यासाठी पुढे येतो. आणि पुढच्या ह्याच्यामध्ये टोटल सगळ्यांचे आपण ते छापतं नवीन आणि सगळ्यांचे नावं घ्या. कारण नावामध्ये काही नाहीये, फक्त आव्हानासाठी आपण नाव टाकतो. कुणाचाही अपमान करण्याचा उद्देश याच्यात नाहीये आणि इथून पुढे कोणत्याही याच्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याचं आणि यांचं नाव टाकलं जाणार नाही. बिना नावाचे फक्त अहमदनगर महानगरपालिका हेच फक्त समोर असं. ओके, धन्यवाद. तर या अमृत महोत्सवी आपण जर आपल्या देशामध्ये चांगला असा उपक्रम राबतो की प्रत्येक घरामध्ये झेंडा फडकविला जातो आणि आपल्या महानगरपालिकेमध्ये आपण 25,000 झेंडे उपलब्ध केलेले आहेत. आता आयुक्त साहेबांनी कबूल केले की आणखी झेंडे उपलब्ध होणार आणि प्रत्येक घरामध्ये ते 25,000 झेंडे आमच्या सावळी उपनगराला सुद्धा पुरणार नाही. अख्खा शहर केडगाव सगळं तसंच राहील. पण नेहमी सगळे नागरिक आपल्यावर डिपेंड नाहीये. कारण खूप मोठ्या मोठ्या कामांना आम्ही सांगतो आर्थिक परिस्थिती नाहीये, आर्थिक परिस्थिती नाहीये, पालिका हे काम करू शकत नाही, पैसे उपलब्ध नाहीये. खूप कामांना आम्ही असंच उत्तर देतो. पण ह्या जर झेंड्यासाठी जर आम्हाला हे उत्तर द्यायची वेळ आली तर याच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाही. लोक आपल्यावर डिपेंड नाही आहेत, पण आपल्याला कदाचित जर असं उत्तर द्यायची वेळ आली ना की पालिकेची आर्थिक परिस्थिती नव्हती म्हणून सगळ्या घरांमध्ये झेंडे पोहोचू शकले नाही, तर याच्यासाठी लाजीरवाणी गोष्ट कुठलीच नाहीये. त्याच्यामुळे मला या सभागृहाला विनंती आहे की आपण 15 ऑगस्ट पर्यंत प्रत्येक घरात झेंडा जाईल याची तरतूद करावी. आणि झेंडा जाताना हे जे पॉम्पलेट तुम्ही आता आम्हाला दिलेलं आहे तर हे प्रत्येक झेंड्याबरोबर प्रत्येक नागरिकाला पोहोच झालं पाहिजे की जेणेकरून झेंडा उतरविल्यानंतर काय त्याचा अवमानही झाला नाही पाहिजे. झेंडा चढविल्यापासून उतरविल्यापर्यंत या ज्या सगळ्या बाबी दिलेल्या आहेत तर त्या प्रत्येक नागरिकाला मिळाल्या पाहिजे. कारण सगळ्यांना एवढी समज नसते की झेंड्याचा वापर कसा करावा, ते झेंडा उतरविल्यानंतर काय करावं.
त्याच्यामुळे प्रत्येक नागरिकाचं काउन्सिलिंग करून त्याचा रडत उतरल्यानंतर अपमान नको. आणि विनंती आहे की प्रत्येक घराघरात झेंडे द्या. आम्हाला अशी उत्तर द्यायला लावू नका की आर्थिक परिस्थिती नव्हती, कारण आता मीडिया इथे सगळे आहेत, लोकांपर्यंत उद्या पोहोचेल की पालिका आपल्याला झेंडे उपलब्ध करून द्या. आपण त्या त्यांना फुकट देत नाहीये, आपण त्यांच्याकडनं 30 रुपये घेतोय आणि त्याच्यामुळे ते पैसे देऊनच घेणार आहेत. आपण त्यांच्या उपकार करत नाही झेंडे. पण आता सगळ्यांना उद्या कळणार आहे की मीडिया मार्फत की आपण प्रत्येक घरात झेंडे पोच करणार आहे. परंतु जर असं झालं नाही आणि आम्हाला विचारलं की का, कारण तुम्ही कोणी उपलब्ध नसता, अधिकारी अनअवेलेबल असता, नॉट रिचेबल असता. बऱ्याच वेळा जेव्हा संकट येतात 3 तारखेच्या रात्रीच्या पावसामध्ये मी बघितले, त्याच्यामुळे उत्तर आम्हाला नगरसेवकांना द्यावी लागतात. त्याच्यामुळे आम्हाला असं उत्तर द्यायला लावू नका की आर्थिक परिस्थिती नव्हते, पालिकेचं बजेट तेवढं नाहीये, वसुली होत नाहीये, त्याच्यामुळे पैसे नाही, या गोष्टींचं आम्हाला उत्तर द्यायला लावू नका. कारण याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट आमच्या नगरसेवकांसाठी काहीच राहणार नाही. त्याच्यामुळे हा अमृत महोत्सव छान होतोय आपल्या देशामध्ये, आपल्या महापालिकेमध्ये चांगलं झालं पाहिजे, आपल्या नगर शहरातही चांगलं झालं पाहिजे. आणि हे करताना आपल्या महानगरपालिकेला कोणी नावही ठेवलं नाही पाहिजे, कुठे गालबोट लागलं नाही पाहिजे या उत्सवाला. त्याच्यामुळे आपण प्रत्येक घरामध्ये झेंडा जाईल याची तरतूद करावी. मला असं म्हणायचंय, समजा 1% आपण 99% झेंडे भेटणारच आहेत आपल्याला 13 तारखेपर्यंत. समजा 1% जर झेंडा भेटला नाही तर आपण असं स्टिकर तयार करून घराला जाऊ शकतो का? जर तसं काही करता येत असेल तर आपण हे करू. समजा नाही झालं तर ऑप्शन ठेवायचे. ओके. आपले हे प्रचार प्रसार प्रसिद्धी ज्यांनी घ्यायचा प्रयत्न केला ऐकत आहे जे आपण आपण जे शहरामध्ये 25 ठिकाणी 20 ते 25 ठिकाणी आपण ते महापालिकेमार्फत शहरावर आपण झेंडे विक्री करणार आहोत. त्याच्यामध्ये फक्त लिहिलंय आमच्या ज्या बाजूला इस्तबाग चौक, प्रोफेसर कॉलनी चौक, म्हणजे याच्यात नागरिकांचे इतके फोन आले की नेमका काय त्याच्या दुकानाचा उल्लेख नाही, फोनचा नंबरचा उल्लेख नाही, काही उल्लेख नाहीये. त्यांनी तिथे जाऊन जाऊन पुढं फिरत बसायचं, पुढं सापडत बसायचं. ते कोण पाहतो मला जरा उत्तर मिळालं घ्यायचं पाठवले ना. इस्तबाग चौक, एक विराट चौक, सगळ्या शहरात आज चौक जर गेले असतील आणि मग लोकांना ते आणि मला एक सांगायचं, असे काही फोन आलेले आहेत की त्या स्वातंत्र्य मिळवण्याकरता काही वयस्कर असतील, आजही 45 वर्षाचे काही घरगडी माणसं असतील, त्यांचे फोन आले. आम्ही स्वतः चालत जाऊन तिथं बघण्याचा प्रयत्न केला, तो झेंडा त्यांना स्वतःच्या घरावर लावायचा. त्यावेळेस त्यांनी जे स्वातंत्र्याचे कष्ट घेतले त्यांच्या आठवणी आहेत काही, त्या आठवणीची भावनेची काही गोष्टी कर्मचाऱ्यांनी करताना खेळलं नाही पाहिजे. उगाच आपण आपलं काम करतो म्हणून करायचं दाखवलंय. मी अधिकाऱ्यांना तिथं नाव नाही घेतली, फोन केले, तुम्ही जे पत्र छापलंय त्याच्यात असं का स्पष्ट उल्लेख केला नाही, हा फोन नंबर आहे का, फोन नंबर त्यांना त्रास होत असेल तर ह्या विचारांना मी ते झेंडे विक्रीला ठेवले की खूप साधी छोटी गोष्ट आहे, नागरिकांना त्रास देणारी गोष्टी भावना व्यक्त केल्या. निश्चितच कोण विकणार आहे त्याचा फोन नंबर आणि हे सर्व आम्ही पुढे डिस्प्ले करू, जेणेकरून कोणत्याही नागरिकाला याचा काही त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट, आपण चौक काय लिहिलंय काय तर त्या ठिकाणी आपण तिरंग्याची जी हे छत्री ती आपण प्रत्येक ठिकाणी ठेवली आहे. त्याच्यामुळे असं स्पेसिफिक ठिकाण आपण त्यात नमूद केलं होतं. परंतु नक्कीच प्रत्येकाचा जो कोणी विक्री करणारा व्यक्ती आहे त्याचा नंबर आपण त्या ठिकाणी डिस्प्ले करू आणि नागरिकांना जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा.